शेजारच्या हालेलुया म्हणा बाबा, हालेलुया म्हण बाबा जरा. का आळस आला का काय म्हणा, हालेलुया म्हणा जरा. स्वतःला हलवा जरा. आता कुणी नाही शेजारी हलवायला आज, पण पुढच्या वेळेस आलं ना त्याला हलवायचं बाबा, रोज येत जा म्हणा. हालेलुया. तर बायबलचं वचन सांगतं की जरूरत या शब्दाचा अर्थ काय आहे? गरज. म्हणा जरूरत या शब्दाचा अर्थ गरज आहे. या शब्दाचा अर्थ काय आहे? गरज. तुम्हाला माहिती आहे का, येशूला एका गाढवाची गरज लागली. म्हणा कशाची? गाढव. आता गाढव दरवेळेस आपण ऐकतो, पण आज जरा काहीतरी परमेश्वर काय करणार आहे, वेगळं देणार आहे. येशूला एका गाढवाची गरज लागलेली आहे आणि ते वाचूया आपण. मत्ती कृषी वर्तमान 21 अध्याय आणि काही वचन वाचणार आहोत आपण. ते यरूशलेमजवळ येत असता जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठविले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे जेथे बांधून ठेवलेले गाढवी व तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हास लागलीच आढळतील, त्यास सोडून मजकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो तेव्हाच ती पाठवी. आणि कोणी तुम्हाला काय म्हटले 3 वाचनामध्ये तर प्रभूला याची काय आहे? गरज आहे. जरूरत. मग काय तुमची गरज नाही का येशूला? हालेलुया. आहे का नाही गरज? 100% तुमची काय आहे? गरज आहे. येशूला एका गाढवाची काय लागत आहे? गरज लागत आहे. येशूला गाढवाची कशाला गरज लागत आहे? की त्याला कुठे जायचं आहे? यरूशलेमला जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तर काही कुठलं साधन नव्हते, पण येशूला गाढवाचीच गरज लागली असं नाहीये. येशूला माणसाची पण गरज आहे. येशूला अजून कशाची गरज आहे? शिष्याची पण गरज आहे. येशूला अजून काय करण्याची गरज आहे? प्रार्थना करण्याची पण गरज आहे. येशूला त्याचं ऐकणाऱ्या लोकांची पण काय आहे? गरज आहे. येशूला तुम्ही इथं सकाळी 10 ला येऊन तुम्ही आराधना करण्याची पण येशूला काय आहे? गरज आहे. येशूला पंक्ती सेवा करणाऱ्या लोकांची पण काय आहे? गरज आहे. येशूला प्रार्थना आराधना अनेक चांगल्या गोष्टी करण्याची पण काय आहे? गरज आहे. हालेलुया. बरं हालेलुया. तुमचं हालेलुया येत नाहीये. काय आहे? गरज आहे. आपण गाढवाला काय करतो? गाढवा आपण काय म्हणतो? गाढवला तुझे. पण येशू काय करतो? त्या गाढवाला काय करतो? निवडतो. काय करतो? कोणाला निवडलं? शिष्यांना काय म्हटलं येशू ख्रिस्ताने? जा आणि त्या गाढवाला तुम्ही काय करा? सोडून आणा. मला त्याची गरज आहे. तुम्हाला कुणी विचारलं तर त्याला सांगा की येशूला याची काय आहे? गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि येशू ज्या वेळेस यरूशलेम मध्ये आला, बायबल मध्ये काय सांगितलं? 4थ्या वचनामध्ये 4:5 पर्यंत आपण 10 पर्यंत वाचा. संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनीच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे, तो सौम्य आहे, म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरूही आणून त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली व काहींनी झाडांच्या डाळ्या तोडून वाटेवर पसरली. बायबल मध्ये काय सांगितलं? तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही लोकांनी काय केलं? काही झाडांच्या डाळ्या तोडीत होते व ते वाटेवर पसरत गेलेले आहे. आता सगळ्यात महत्वाचं, येशूला याची गरज होती का? ह्या कशाची? डाळ्यांची गरज आहे का? अजून कशाची गरज आहे? झाडाची गरज आहे का? पण लोकांनी काय केलेलं आहे? लोकांनी कशावर पसरलेलं आहे? वाटेवर पसरलेले. येशू कशासाठी आहे? स्वागतासाठी आहे. येशूचं आपल्याला काय केलं पाहिजे? स्वागत पण केलं पाहिजे. आपला काहीतरी उपयोग झाला पाहिजे.
प्रेज द लॉर्ड म्हणा स्वतःला, माझा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशूला एकाचीच गरज नाहीये, येशूला असंख्य लोकांची गरज आहे. किती लोकांची गरज आहे? मला भरपूर लोकांची गरज आहे. मला माझी पण गरज आहे. मग तुम्ही म्हणता जाऊ द्या पास्टर करते प्रार्थना, पास्टर येशू तर काय आहे नातेसंबंध आहे, पण तसं नाहीये. तुम्हाला पण येशूला तुमची पण काय आहे गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की येशू एक जणाकडे जाऊन काय केलं, एक जणाला किती लोक निवडले? 12 लोक निवडले. फक्त 12 लोक असे की त्या 12 लोकांनी इतिहास घडवलेला आहे. काय घडवला? इतिहास करणारे पाहिजेत आपण. आणि आपल्याला देवाची गरज पाहिजे. बरोबर आहे का नाही? हा, बघा ना किती नशिबाने ते गाढव की त्याच्यावर येशू बसलाय. हा, आपण पण तसं नशिबान म्हणजे कसं, येशूला कळालं की हा मला माझ्यावर बसून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण बसूनच देत नाही देवाला. लक्ष द्या ब्रदर, आपण देवाला काय करतो? बसून नाही. पास्टर तुम्हीच प्रार्थना, पास्टर तुम्हीच आराधना, पास्टर तुम्हीच येशूला घेऊन काय करा, तुम्हीच हिंडवा, आम्ही पैसे देतो, आम्ही खाऊ आणतो, आम्ही हे आणतो, आम्ही ते करतो, पण तुम्ही गाढवाला घेऊन हिंडा. पास्टर तुम्हीच येशूला काय करा, घेऊन हिंडा. अरे पण तुला पण काय करायचंय? हा बोला ना, स्टाईल करा जरा. तुला पण काय करायचंय? हा, बसून येशूला काय करायचं आहे? यरूशलेम मध्ये आणायचं आहे. यरूशलेम म्हणजे काय आहे? त्या ठिकाणामध्ये कितीतरी लोक येशूची वाट पाहू नये असे कितीतरी लोक आहेत की त्यांच्यापर्यंत आपल्याला काय करायचं? येशूला घेऊन जायचं गरज आहे. प्रेज द लॉर्ड. अशा कितीतरी लोकांना गरज आहे, येशूची गरज आहे. नाही का गरज? सांगा बरं. हा, आहे का नाही? हा, काही लोक आंधळे आहेत, त्यांना बरं होण्याची गरज आहे. काही लोक पांगळे आहेत, त्यांना चालायची गरज आहे. काही लोकांना प्रॉब्लेम आहे, काही लोकांना समस्या आहे. तुम्हाला माहिती आहे का 38 वर्ष एक दुखण्याकरी कुठे पडलेला आहे? बाजेवर पडलेला आहे. ओ, त्याला कोणाची गरज आहे? येशूची गरज आहे. कोणाची गरज आहे? तुम्हाला मला गरज आहे का नाही? मग हालेलुया म्हणा ना. हालेलुया. इथं हालेलुया. हो, 38 वर्षापासून आजारी पडलेला व्यक्ती, त्याला कोणाची गरज आहे? येशूची गरज आहे. आणि येशू पण काय केलेलं आहे? त्याच्याकडे गेलेला आहे. येशूला पण त्याची गरज आहे. दोन कॉम्बिनेशन पाहिजे. येशूला आपली गरज आहे आणि आपल्याला पण कोणाची पाहिजे? येशूची. वाट पाहत बसला कोणच्या? बेतसैदा तळ्याजवळ. म्हणा बेतसैदा तळ. काढा त्याच्या यहोवान कृषी वर्तमानामध्ये. बेतसैदा तळ्याजवळ पाचवा अध्याय. हा, वाचा पहिल्यापासून. मग लांब की जरा. त्यानंतर यहूद्यांचा सण होता, तेव्हा येशू यरूशलेमास वर गेला. यरूशलेमात मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे, त्याला इब्री भाषेत बेतसैदा म्हणतात. बेतसैदा तळ्याजवळ कोण आहे? कोण वाट पाहून राहिलेले? अरे माझ्यावर आहेत का? कुठे हवेत गेले? कुठं आहेत ना? मग तुमच्या हवा माझ्या मला काहीतरी हे करा. तुम्ही काय करा? मला पण कळायला पाहिजे तुम्ही माझ्या बरोबर आहे. मला हालेलुया जर म्हटलं तर मी समजून येईन काय ब्रदर बरोबर आहे की नाही? मग मोबाईल पुढे ठेवा, खेळत बस राखा. कोण वाट पाहते? 38 वर्ष आजारी पडलेला व्यक्ती कुठं वाट पाहते? तळ्याजवळ चमत्कार होते. किती पाडवे आहेत तिथं? मला 5 पाडवे आहेत. करा असं 5 पाडवे आहेत. कधी असं पण करा, असं पण करा, असं पण करा. मग डान्स होणार नाही बरं का पिक्चरचा. पिक्चरचा डान्स नाही होणार. असा तो नवीन आलेला आहे काहीतरी बरं का. तुम्ही पाहिलेला आता त्याच्यावर असले तुम्ही. पण किती पाडवे आहेत? मला 5 पाडवे आहेत. 5 पाडवे आहेत. ती काय पाडवे? किती पाडवे आहेत? 5 पाडवे. म्हणा पहिली पडवी. कोणी आंधळे पडत आहे त्याच्यामध्ये, लंगडे पडत आहे. दुसरी पण किती सांगितलं पडव्या सांग बघा ना त्याच्यामध्ये.
किती सांगितलं? यरूशलेम मेंढरे दरवाजावर एक तळे आहे. 2 वचनामध्ये इब्री भाषेत त्याला काय म्हणतात? बेतेसदा. म्हणजे आजारी लोक त्या ठिकाणामध्ये काय होत आहे? पडत आहे. त्यांना काय आहे? कशाची गरज आहे? पाण्याची गरज. त्यांना वाटायचं की पाणीच बरं करते. त्याला काय वाटायचं? पाणीच बरं करतं. आजच्या लोकांना तेच वाटते. अनएटिक वॉटर कुठून आणलं? चेन्नई मधून आणला. लोकांना वाटतं पाणी बरं करत आहे. अरे पाणी बरं करणार नाहीये. त्या ठिकाणामध्ये त्या पंगू मनुष्याला तो 38 वर्ष दुखणे करायला बायबल मध्ये सांगितलं. किती वर्ष होता तो? 38 कुठं लिहिलंय? 5 मध्ये. त्याला वाटलं आता पाणी मला बरं करेल. बघा ना, काय त्याला काय वाटलं? पाणी बरं करेल. पाण्याने बरं नाही केलं त्याला. येशू तिथं आला आणि येशूने बरं केलेलं आहे. काय लोक पाण्याच्याच मागं पळतात. गरज पाण्याची गरज आहे मला. अनएटिक वॉटरची गरज आहे. अनएटिक ऑइलची गरज आहे. याची गरज आहे, त्याची गरज, याची त्याची त्याच्यातून बरं होणार नाही. येशू बरं करणार आहे. कोण बरं करणार आहे? बोला ना. शेजाऱ्याला त्याला सांगा येशू बरं करणार आहे. मानव मनुष्य काय करू लागला? काय करू नाही लागला? बसून घेतलं ते. दुसऱ्यांची वाट पाहत बसला. बरोबर आहे की नाही? जर एखादा गाढवावर एक गाढव येशूला मिळाला असता तर येशू फटकन तिथं आला असता का नसता? येशू गाढवावर बसून का गेला यरूशलेम मध्ये? की यरूशलेम मध्ये येशूची गरज होती काय लोकांना. प्रेज द लॉर्ड. बघा ना किती लोक माझ्या बरोबर आहे. हालेलुया. बरं हालेलुया. असं तुम्हाला मला येशू घेऊन जायचं आहे. असा बाजेवर पडलेले लोक आहेत. त्रासामध्ये पडलेले लोक आहेत. काही लोक प्राण्यावर विश्वास ठेवत आहे. काही लोक थेलावर विश्वास ठेवत आहे. काही लोक कुठं विश्वास ठेवत आहे. त्याला पाण्यातून याच्यातून काही होणार नाहीये. पण कार्य करणार कोण आहे? देवाचं वचन आहे. कार्य करणार कोण आहे? येशू आहे. हालेलुया. कोण आहे कार्य करणार? आपण उभं राहू सगळे. कोण कार्य करणार आहे? येशू आहे. मग आता गाढव व्हायला तयार आहे का येशूचं? येशूला बसवायचं का नाही? गरज पाहिजे दोघांना पण. कोणाला गरज पाहिजे? येशूला गाढवाची गरज होती आणि येशू गाढवावर बसून आलेला कोणाला गरज होती? यरूशलेमच्या लोकांना पण काय होती? म्हणून तर त्यांनी काय केलं? येशूचं काय केलं? बोला ना. येशूचं काय केलं? माझ्या बरोबर बोला. हालेलुया. काय केलं? येशूचं स्वागत केलं. का स्वागत केलेलं आहे? की यरूशलेम मध्ये लोकांना कोणाची गरज आहे? येशूची गरज आहे. आणि 38 वर्ष दुखणे करी बेसऱ्या तळ्यावर तिथं बसलेला आहे. त्याला पण कोणाची गरज होती? येशूची गरज. येशूची गरज होती. तो काय सांगतो येशूला? काय भाषण चाललंय तिथं बघा ना. त्यामध्ये 3ऱ्या वचनामध्ये त्यामध्ये रोगी, अंधळे, लंगडे, लुले यांचा मोठा समुदाय पडलेला असे. तो पाणी हलण्याची वाट पाहत असे. कारण की देवदूत त्याला वाटायचं पाणी मला बरं करणार आहे. पाणी हलायची वाट पाहत आहे. आपण याची त्याची वाट पाहायची का कशाची? मनाची वाट पाहायची. येशूची वाट पाहायची. येशूची वाट पाहायची आपल्याला. आता दुसऱ्यांदा येशू येणार आहे. किती वेळा येणार आहे येशू? बोला म्हणा. असं करा. दुसऱ्यांदा येशू येणार आहे. एकदा येशू येऊन गेलेला आहे. तुमचे माझे पाप होतं समोर वाहून नेलेलं आहे. तुम्हाला मला पापांची क्षमा दिलेली आहे. आरोग्य दिलेलं आहे. त्याला 39 फटक्याने तुम्हाला मला आरोग्य मिळालेलं आहे. आणि तोच येशू काय करणार आहे? आता परत येणार आहे. हालेलुया. मग येण्याची गरज आहे का ना आपल्याला? हालेलुया. पाहिजे गरज आपल्याला. यस. कशाची गरज पाहिजे? येशूची येण्याची नाही. कशाची गरज पाहिजे? खा, जेवण खा, भरपूर खा. पण कधी कधी पोट पण काय ठेवा? हात करा पोटाला असा रिकामं ठेवा. कमून उपास करा. उपास आणि प्रार्थनेची पण तुम्हाला मला काय पाहिजे? गरज पाहिजे. कारण की का? ही सैतानाची जात उपास आणि प्रार्थनेशिवाय जाऊ शकत नाही. किती लोक माझ्या बरोबर आहे? बरं हालेलुया. गरज पाहिजे का नाही उपास प्रार्थनेची? मग ते 17:21 मध्ये सांगितलेलं आहे की ही जात प्रार्थना आणि उपासाशिवाय जाऊ शकत नाही. तुम्हाला मला येशूची गरज पाहिजे. तुम्हाला मला उपास आणि प्रार्थनेची काय पाहिजे? जरूरत पाहिजे. वाचा 17:21. कुणी तेव्हा पहिल्या वचनामध्ये राहा. कुणी 17:21 मध्ये काय सांगितलं? कशाची गरज पाहिजे तुम्हाला मला? तरी पण
तरी पण प्रार्थना फर्स्ट नंबर काय म्हणलेला आहे? प्रार्थना, उपवास. उपास. या वाचून असल्या जातीचे भूत ह्या वाचून शैतानाच्या जातीचं भूत जाऊ शकत नाहीये. कधी घरी शैतान येतं. शैतान माहिती का तुम्हाला? माहिती का कधी कधी शैतान घेऊन जातो कुठं पण, मग त्याचं ऐकून जायचं का आपल्याला? नाही जायचं. कधी कधी काहीतरी फंक्शन असतात, गेले तुम्ही, हालेलुया, मी तुम्हाला बोलत नाही, मी नंतर बोलत. कधी कधी असे फंक्शन असतात, शैतान पण घेऊन जातो. इथं काय सांगितलं? काय म्हटलं? वाचा ना. असल्या जाती. तरी पण प्रार्थना आणि उपास शिवाय तुम्हाला मला कशाची गरज आहे? प्रार्थना आणि उपासाची गरज आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे? पुढे काय सांगितलं? असल्या जातीचं म्हणजे कोणत्या जातीचं? त्याला भूत लागलं तर तेव्हा चला त्या जातीचं भूत निघून जाण्यासाठी काय करावं लागेल? प्रार्थना आणि उपवास. प्रार्थना आणि उपासाची गरज पाहिजे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे का? मत्ते कृषी वर्तमान त्याच्यामध्येच त्या वाचनामध्ये मत्ते कृषी वर्तमानाचा 4था अध्याय. तुम्हाला माहिती आहे का? शैतानाने कधी कधी घेऊन जातो. असे काही प्रोग्राम असतात बघा, असे काही प्रोग्राम असतात तिथं लालच ठेवलेलं असतं. तिथं एवढं मला बोलता येत नाहीये, पण समजून घ्या तुम्ही. मत्ते कृषी वर्तमान 4था अध्याय. विषय थोडा डायव्हर्ट झाला आपला, पण काय हरकत नाहीये. 4था अध्याय 5वं वचन. मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन मंदिराच्या कंगोऱ्यावर उभे केले. शैतान कुठे घेऊन गेलेला आहे? येशूला पवित्र पवित्र नगरीत घेऊन गेलेला आहे. तुम्ही पवित्र नगरीत येतात, शैतान मध्ये येत आहे. हालेलुया. कुठे आला तो? कोणत्या नगरीत आला? बोला ना. किती लोक माझ्या बरोबर करंट लागतो का नाही? हालेलुया. हालेलुया. माझ्या बरोबर आहे का? करंट लागतो का? कुठं आला शैतान? पवित्र नगरी. पवित्र नगरीत आला. कोणाकडे आला? येशूकडे आला. मग या शैतानाची जात जाण्यासाठी तुम्हाला मला काय करावं लागणार आहे? प्रार्थना करावं लागणार आहे, उपास करावा लागणार आहे. त्यावेळेस तो शैतान तुम्हाला मला फसवू शकत नाही. आमेन. हालेलुया. 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 तुम्हाला समजतंय का? सिस्टर तुम्हाला समजतंय का? हालेलुया. येशूकडे काय होतं? बोला. वचन होतं. वचन होतं. काय काय कशामध्ये बसलेला येशू? म्हणा उपासामध्ये होता. आणि कुठे गेलेला आहे येशू? डोंगरावर गेला. कुणी नेलं त्याला? म्हणा आत्म्याने नेलंय. पवित्र आत्मा तुमच्यात असणार आहे. पवित्र आत्मा कधी असणार आहे? ज्यावेळेस तुमचा बाप्तिस्मा होणार आहे, पवित्र आत्मा येणार आहे. पवित्र आत्म्यानंतर तुम्हाला अभिषेक होणार आहे. तुमच्याकडे काय पाहिजे? देवाचं वचन पाहिजे. आमेन. हालेलुया. 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 काय पाहिजे? देवाचं वचन असल्यामुळे, प्रार्थना असल्यामुळे, उपास असल्यामुळे शैतानाचे प्लॅनिंग तुम्हाला कळणार. आमेन. हालेलुया. कोणाचे प्लॅनिंग कळणार आहे? शैतानाची प्लॅनिंग करणार स्किपच्या पाठीमागे जायचं का? नाही. म्हणून तुम्ही देवाला माफी मागा. कोणाला माफी मागायची? देवाला माफी मागायची. देवा. कोणची स्कीम घेऊन आला तर शैतान येशूकडे? शैतान काय घेऊन आला येशूकडे? भाकरीची स्कीम. बघा 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 त्याच्यामध्ये बघा कुठे गेलं ते. 4 मध्ये. 8 मध्ये वाचा. 8 मध्ये वाचा सिस्टर, तुम्हीच वाचा. नंतर सैतानाने त्याला मोठ्या उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राजे व त्याचे वैभव त्याला दाखविले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला. शैतान काय स्कीम घेऊन आलेला आहे? उंच घेऊन गेलेला आहे. कुठे घेऊन गेलाय? उंच ठिकाणी. पवित्र माणसाला, येशूला. येशूला कुठे घेऊन गेलाय? उंच ठिकाणी. येशूला नेलं, मग तुम्हाला नाही नेणार का? नेणार. पण काय करायचं? आपल्याला कशाची गरज आहे? उपास आणि उपास पाहिजे. उपास प्रार्थना असलं तर आपल्याला त्याचं प्लॅनिंग समजन. Yes. अरे कुठे कोणची स्कीम चालू आहे? Hallelujah. हा शैतान मला कुठे घेऊन जाते हे कळलं ना आपल्याला. काय कळलं? डोळे नसले तर कुठं डोळ्यावर पट्टी बांधली तर कुठं नेलं समजणार आहे का? बघा ना इकडं. नाही समजणार. समज. तसं तुमच्याकडे वचन असेल, तुमच्याकडे प्रार्थना असेल, तुम्ही आराधना करणार आहे, तुम्ही उपासामध्ये बसणार आहे, देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असेल, देवाचा ढप्पा अभिषेक तुम्हाला असणार आहे, तर देवाचं वचन तुमच्याकडे असणार आहे. तुम्ही आणि मी फासणार नाहीये. त्याला काय सांगा? फासणार नाहीये. मला फासणार नाहीये. बसणार नाही. काय पाहिजे? देवाचं वचन. देवाचं वचन. याला नेलं डोंगरावर, उंच डोंगरावर नेलं, उंच ठिकाणी नेतो शैतान. काय करतो? उंच ठिकाणी. पैसा देऊन. काय करतो? पैसा लागतो. इथं काय दिलं? जगात- जगातील सर्व स्कीम दाखवली. हो. बसा काही.
जगातील काय दाखवली? स्कीम दाखवली. स्कीमचं नाव भलेही काही असो, पण आपल्याला कळलं पाहिजे स्कीमचं नाव काय आहे. वैभव म्हणा, वैभव. वैभव या शब्दाचा अर्थ काय आहे? पैसा, धन, इस्टेट, बक्षीस, काय काय असेल ते. जगातील स्टाईल मध्ये करा म्हणा, जगातील. तुम्ही हसून जरा स्माइल, विजू मला जवळ स्माइल मध्ये बसतो जरा म्हणा, जगातील. काय दाखवलं? शेजारच्या मारून बघा, वैभव दाखवलं, स्कीम पण दाखवली. स्कीम दाखवलं, सोनं दाखवलं, नाणं दाखवलं, काय काय असेल, बिल्डिंग दाखवली, पैसा दाखवला, गाडी दाखवली, हर एक प्रकारचा काय दाखवलेला, लोक दाखवलेला आहे. पण येशू काय म्हटला तिथं? वाचा सिस्टर परत एकदा 8 मध्ये. नंतर सैतानाने त्याला मोठ्या उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राजे जगातील सगळे राज्य दाखवलं, अजून वैभव दाखवलं. 9 वचनामध्ये वाचा सिस्टर. आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सर्व तुला देईन. काय म्हटला? तू मला पाया पड. तुम्ही जाता म्हणजे याचा अर्थ काय आहे? पाया पडले. कोणाच्या पाया पडले? स्कीमच्या पाया पडले. परत अजून कशाच्या पाया पडले? वाफरच्या पाया पडले. अजून कशाच्या पाया पडले? राज्याच्या पाया पडले. येशूने पाया पडला का त्याच्या? स्पष्ट त्याला कशाने हरवलेला आहे? येशूने गरज दाखवलेली आहे. ती कशाची? वचनाची गरज दाखवलेली आहे. तुम्हाला मला वचनाची गरज पाहिजे. मला वचनाची गरज पाहिजे. मला प्रार्थनेची गरज पाहिजे. बोला ना, बोला ना. कशाची गरज पाहिजे? प्रार्थनेची. बोला. 3 नंबर उपासाची गरज पाहिजे. बोला. अजून मला देवाची गरज पाहिजे. तो देव आपल्याकडे येण्याची काय पाहिजे? गरज पाहिजे. हालेलुया. हालेलुया. काय सांगितलं वचनामध्ये? 9 वचनामध्ये सांगितलं. 10 वचनामध्ये वाचा सिस्टर. तेव्हा येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणालेला आहे. येशूने काय केलेलं आहे? बोललेला आहे. काय बोललेला आहे येशू? अरे शैताना, त्याची सिस्टीम, त्याचं वैभव, त्याचे प्लॅनिंग, त्याच्या दुष्ट योजना, लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे. त्याचे दुष्ट प्लॅनिंग, त्याचे हरकत, त्याचे सगळे उलट्या सुलट्या उड्या मारणं, हर एक चाल तुम्हाला मला माहिती पाहिजे. कसं काय माहिती होणार आहे? येशू काय म्हटलं? अरे शैताना. काय म्हटलं? निघून जा. तुम्हाला मला काय दिलेलं? अरे शैताना, निघून जा. आपल्याला त्याच्या बरोबर जायचं नाही. तो येतो स्कीम घेऊन आणि आपण त्याच्याबरोबर जातो हातात हात देऊन. बरोबर आहे का नाही? तो आला स्कीम घेऊन येशूकडे. येशू काय गेला का त्याच्याबरोबर? चल बाबा मी पण येतो. अरे म्हणे शैताना चल, निघून जा. पुढं काय सांगितलं? येशूने वचन सांगितलं बघा. कारण प्रभू तुझा देव याला नमन. प्रभू तुझा देव. त्याला काय म्हणलं? तुझा देव कोण आहे? प्रभू आहे. आणि पुढे काय म्हणलेलं आहे? नमन कर व केवळ त्याचीच त्याला प्रभू तुझा देव आहे, त्याला नमन कर. आणि पुढं केवळ त्याचीच उपासना कर. आणि पुढे काय सांगितलं? असे लिहिले आहे. असं लिहिलं आहे. म्हणा स्टाईल करा. असं लिहिलं आहे. काय लिहिलेलं आहे? लिहिलेलं आहे. कशावर विश्वास करायचा तुम्हाला मला? असं लिहिलेलं आहे. मी पण तसंच करतो. कुठं काय असलं का नाही, वचनात असं लिहिलेलं आहे. मग आता कसं काय आपण जाय तोडायचं ते? आपल्याला सावध करायला कोणी? पण आरसा. आरसा, वचन आरसा आहे. त्याच्याकडे पाहिलं का? अरे असं नाही करा, तिकडे जायचं, पूर्वेकडनं जायचं, पश्चिमेकडनं जायचं, दिशा सगळ्या दिशा आपल्याला फ्री. कुठं पण जाऊ शकतो तुम्ही आणि मी. कुठं जायला काय नाही. पण असे काही ठिकाण आहे तिथं आपल्याला जायला परमेश्वराने काय दिलेले आहे? वचन दिलेलं आहे. काय जरी नेलं, चल येशू गेला खूप स्टाईल मध्ये. कुठं न्यायचं तुला मला? हा चल घेऊन चल. कुठं काय दाखवतो? डोंगर दाखवतो. दाखव डोंगर. दाखवलं डोंगर. डोंगराबरोबर येशूला काय दाखवलं? वैभव पण दाखवलं, सगळं दाखवलं. पण येशूने त्याला कसं मारलं माहिती आहे? कसं त्याची चापड मारली? वचनात अशी चापड मारली त्याला. करून दाखव. चापड मारली. कर ना स्टाईल मध्ये. असं कर.
म्हणा वचनाची चापट. स्टाईल मध्ये कर, वचनाची चापट. सक्कन मारली. काय म्हटलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तीनदा त्याला वचनातून काय केलेलं आहे? हरवलेलं आहे. बायबल मध्ये सांगितलेलं वचन लूका वर्तमानामध्ये स्पष्ट आहे. चौथा अध्याय 4 मध्ये. येशूने त्याला उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही. तू काय म्हणला? धोंड्याला भाकरी कर. पण येशू म्हटला कशाने हरवलं? बोला ना, कशाने हरवलं? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगणार आहे. आणि त्याने प्रत्येक वेळेला त्यांनी तिथं काय केलेलं आहे? हरवलेलं आहे. बरं, हालेलुया. बरं, हालेलुया. हालेलुया. हालेलुयाचा आवाज गायब झाला. प्रेज द लॉर्ड. तर आज तुमच्याकडे स्कीम घेऊन येणाऱ्याला काय करायचंय? कसं काय ओळखणार? काय पाहिजे? तुम्हाला माहिती आहे का? सोनं जमिनीमध्ये असलेलं सोनं कशाने? एक मशीन असते. ती मशीन मला असं वाटतं नाहीये, पण थोड्या वेळी मशीन करतो मी. असं करते, टिक 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 आवाज येतो असं त्याचा. काय असं? टिक टिक. असं टिक टिक आवाज आला का खाली काहीतरी सोनं किंवा पैसे काहीतरी. तसं या शैतान टिक टिक घेऊन या शैतानाला तुमच्याकडे स्कीम घेऊन आल्यानंतर तुम्हाला कसं काय करायचंय? कसं ओळखायचं? ओळखून त्याला कसं हरवायचंय? म्हणा वचनाने. शेजारच्याला म्हणा वचनाने हरवायचे बाबा. कशाने हरवायचे? वचनाने हरवायचे. तेल नाही चालणार तिथं. एवढा 38 वर्ष पडलेला माणूस तिथं त्या पाण्याने बरा नाही झाला. तो कुणी बरा केलं त्याला? येशूने बरं केलं. माझ्या बरोबर आहेत का? 38 वर्ष. किती अध्याय? किती अध्याय? भूल गए. स्वर्ग भी भूल जाना पडे. तर सगळ्यात महत्वाचं तो काय घेऊन येत आहे ते स्कीम आपण ओळखलं पाहिजे. त्याने आणलेला लोभ ओळखलं पाहिजे. त्याने आणलेला पैसा आपण ओळखलं पाहिजे. त्याने आणलेली नोकरी आपण ओळखली पाहिजे. त्याने काय तुमच्या जीवनात आणलेला आजार पण काय केला पाहिजे? ओळखला पाहिजे. एक म्हणा, एक कोपडी स्त्री होती. तिला कोपड्याचं काय लागलेला होता? विकाराचा आत्मा. कुठून आणलेला होता तो? शैतानाने आणला. मग शैतान काय? शैतानापासून आलेला आजार पण आपल्याला, त्याचा स्कीम, त्याचा पैसा, त्याचं काय काय आहे त्याचं सगळं आपल्याला काय झालं पाहिजे? ओळखता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर मात करण्यासाठी म्हणजे देवाचं वचन आपल्याकडे पाहिजे. म्हणा वचनाची गरज पाहिजे. येशूची गरज पाहिजे. येशू आपल्याकडे आहे. येशूचं पवित्र आत्मा आपल्याकडे आहे. येशूचा अभिषेक आपल्याकडे आहे. येशूचं वचन आपल्याकडे आहे. येशूची गरज आपल्याकडे आहे. येशूचं वचन ही काय आहे? आज मी काय? तलवार आहे. जर तुमच्याकडे वचन असेल तर तुम्ही शैतानाला काय करणार? स्टाईल मध्ये करू दाखवा. काय करणार? डिश डिश मारू शकणार आहे. वचनाची तलवार आहे. इब्री 4:12 मध्ये सांगितलेले देवाचं वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा कसं आहे? तीक्ष्ण तलवार आहे. जर तुमच्याकडे वचन असेल तर शैतानाला तुम्ही डिशण्याव करून टाकता. काय करून टाकतात? डिशण्याव करून टाकतात. मग डिशण्याव करून टाकतात. हालेलुया. काय करून टाकतात? मी एक त्याने काय केलं? शैतानाने काय केलं? येशूला वैभव दाखवलं. पण येशू काय म्हटला? मी तुला देईन, तुम्हाला काय कर? नमन कर. पण येशू म्हटला देवाशिवाय उपासना करायची नाही. वाच ते परत वचन ते. येशूने त्याला उत्तर दिले. येशूने त्याला उत्तर दिले. तुझा देव याला नमन कर. काय म्हटलं? परमेश्वर तुझा देव याला नमन कर. याला नमन कर. त्याची सेवा कर. त्याची सेवा कर. वचनाद्वारे काय केलेलं आहे? हरवलेलं आहे. कसं काय हरवलं?
हा उपास आणि प्रार्थना पण होती. आपलं तेल चालणार आहे का तिथं? नाही. पाणी चालणार आहे का तिथं? तो म्हणतो मी तेल मला माहिती, पाणी पण मला माहिती, तुला कसं पाणी लावायचं, तुला कसं तेल लावायचं सगळं मला माहिती, शैतान म्हणतो. हालेलुया. आणि शैतानाला वचन पण माहिती. हालेलुया. आणि बघा इकडे बघा, आता खूप महत्वाचे, आता खूप महत्वाचे बघा, शैतानाला देवाचं पवित्र नगरी पण माहिती. देवाच्या पवित्र नगरीमध्ये नेलंय. कुठं नेलंय? पवित्र नगरी. उंच काय म्हटलं त्याच्यामध्ये, वाच ना. 4 किती? 4 अध्याय 5 वचन वाचा. मग सैतानाने त्याला पवित्र नगर हा, शैतानाला काय माहितीये? पवित्र बोला, हे पवित्र नगरी पण माहितीये. तो स्वर्गात पण जाऊन येतोय. बघा ना, किती लोक माझ्यावर रे हालेलुया. स्वर्गात जाऊन येतो की नाही? योगाच्या वेळेस सगळे देवदूत गेले आणि त्या देवदूताबरोबर शैतान पण गेलेला आहे. बघा, आणि मग देवाने त्याला देवदूताला प्रश्न नाही केला. शैतानाला, तू इथं कसं काय आला? तो मी यांच्या बरोबर आलोय. काय होतं? यांच्या बरोबर आलो. मग चल चल, देव म्हणला चल ठीक आहे, मी याला नाही विचार, तुला विचारतो, माझा योग कसा आहे. हालेलुया. बरोबर. मग आज माझा सांगायचा विषय काय आहे? तो पवित्र नगरीत पण जातो, स्वर्गात पण जातो, तो सगळीकडे हिंडतो. इथं पृथ्वीवर पण काय आहे त्याचं. पण तुम्ही आणि मी वाचण्यासाठी तुम्हाला मला कोणाची गरज आहे? भाऊ बोला ना. येशूची गरज आहे. येशूची गरज आहे, पण सगळ्यात महत्वाचं येशू बाप्तिस्माची पण गरज आहे. बाप्तिस्मानंतर कोणाची गरज आहे? पवित्र आत्मा आपल्यामध्ये येणार आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आला तर काय मिळणार आहे? थप्पा मारला जाणार आहे. अभिषेकाचा काय आहे? शिक्का मारणार आहे. अभिषेकानंतर काय पाहिजे तुमच्याकडे? देवाचं वचन म्हणा. देवाचं वचन पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे? बोला ना, बोला ना. त्याच्यानंतर काय पाहिजे? मला उपास पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे? प्रार्थना पाहिजे. आणि देवाच्या आर्या गोष्टीमध्ये कसं पाहिजे? स्ट्रिक्ट पाहिजे. मला स्ट्रिक्ट पाहिजे. कसं पाहिजे? स्ट्रिक्ट पाहिजे. त्यांनी परीक्षा करत असताना येशूने लगेच फटाफट काय केलं? काय कशाद्वारे उत्तर द्यायचं शैतानाला? बोला ना, कशाद्वारे उत्तर द्यायचंय? काय काय लोक म्हणजे पुरीला त्रास व्हायला लागला, लावलं तेल. काय नाही होणार त्याला. तू तेल लाव, नाही तर कापड लाव. कुठून कापड आणते? म्हणजे येरुशलेम मधून कापड आणले. काय उपयोग नाही होणार. माती आणते. पर त्या येरुशलेमची माती कमी केली. एवढी एवढी माती म्हणल्यावर किती माती ते तिकडचे लोक. बरोबर आहे की नाही? मातीने काय नाही होणार. येशूने कशाने हरवले? त्या वचनामध्ये लुकमध्ये पण आहे. मी लुक मधलंच वाचतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. काय काय घेऊन येते? पण येशूने कशाने हरवलेला आहे? वचनाद्वारे हरवलेले आहे. आणि तुम्ही आणि मी, तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? बोला ना, काय पाहिजे? वचन पाहिजे. काय पाहिजे? देवाचं वचन. देवाचं वचन पाहिजे. हालेलुया. हा, आणि ज्या वेळेस देवाचं वचन असून महत्वाचं नाही, स्पीक काय झालं बाहेर? बोललं गेलं पाहिजे. येशू असं उभा राहिला असतं तर काय काय लोक असेच आहेत. नाही, भावबंधाचा कार्यक्रम. अरे वचन बोल. हालेलुया. काय बोलायचं? वचन. भावबंधाला सांग असं करणं चुकीचं आहे, तसं करणं चुकीचं आहे, अमुक करणं चुकीचं आहे, धामुक करणं चुकीचं आहे. त्याच्यात मध्येच गुरपडून नाही बसायचं. हालेलुया. शैतानामध्ये गुरपडून बसला का येशू? त्याच्या हाला हा मिळवलं का? आपण दुनियाच्या सगळ्या हाला हा मिळवत बसतो. दुनियाने म्हटलं का हे तर हे त्याच्याप्रमाणे दुनियाच्या विधी, दुनियाचे नियम, दुनियाचे सण, दुनियाचे वार, महिने आपण काय करत बसतो? पाळत बसत आहे. हालेलुया. येशूने शैतानाचे सगळं सिस्टीम पाळल्या का? नाही. बरं, येशूने शैतानाची सिस्टीम पाळल्यात का? नाही पाळल्या. पाय दुखतात का तुमचे? नाही. काही पाळलं नाहीये. जगाचे विधी पाळले नाही येशूने, जगाचे नियम नाही, जगाच्या काय काय गोष्टी शैतानाने सांगितलं. पण येशूने ऐकलेलं आहे का? खरंच ऐकलेलं नाही. आपण येशूने काय केलं? कशाद्वारे हरवले? तुम्हाला आणि मला जे कसं मिळणार आहे? हा, बोला ना. हालेलुया. हा, मग आज आपल्याला येशू आपल्याकडे काय पाहिजे? येशूची गरज पाहिजे.
येशूसाठी थोडस गाढव बना. येशूसाठी थोडं आपण गाढव बनलं तर काय चांगली गोष्ट का वाईट गोष्ट आहे? हा, येशू बसला तर काय होणार आहे? हा, चांगलीच गोष्ट आहे ना. येशू आपल्या जीवनामध्ये, येशू आपल्या हृदयामध्ये बसणं गरजेचं आहे. येशू आपल्या मनामध्ये बसणं गरजेचं आहे. येशू आपल्या डोळ्यामध्ये बसणं गरजेचं आहे. येशू आपल्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. ज्यावेळी ही गरज आहे. आता सगळ्यात महत्वाचं जगामधलं गरज काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा. म्हणा, अन्न, वस्त्र आणि निवारा. हे कोण देते? देव देत नाही का? देव अन्न पण देतो, वस्त्र पण देतो आणि निवारा पण देतो. पण जास्त लोक घेऊन कोण येतो? शैतान म्हणतो, अरे चल इकडं, चल तिकडं. मग आपल्याला काय करायचं? त्याच्या मागं पळायचं का? शैतानाने आणलेला अन्न पाठीमागं पळायचं का? वस्त्रा पाठीमागं पळायचं का? निवारा पाठीमागं पळायचं का? खरंच रे, देव तुम्हाला मला देणारा देव आहे. हालेलुया. कोण देणारा देव आहे? देव तुम्हाला मला देणार आहे. देवाच्या मागे काय करायचं? चालायचं आहे. चुकीचा पैसा देईन शैतान तुम्हाला. कसा पैसा देईन? चुकीचा पैसा देईन. चोरीचा पैसा. काय चोर? याच्यातला पैसे. धंदा करत, कुठला बिझनेस करत असला, कोणाची इथं कामाला असलं, त्याचा पैसा चोरतात तुम्ही. पैसा चोरला म्हणजे काय केलं तुम्ही? हा, कोणाचा पैसा येतो? कोणी पुरवलं तुम्हाला? सैतान अन्नपूर. काही काही लोक जेवण सुद्धा चोरून आणतील. काय होत नाही घे, याच्यात पैसे खा, त्याच्यात पैसे खा, याच्यात अमुक धमुक सारे याच्यात पैसे खातेत आणि म्हणते काही नाही देवाने दिलं. देव देतो का असं? देव असं चोरी मारायचं देत नाही. देव देतो ते कसं देत आहे? उत्तम देत आहे. ते चोरीचं नसतं. देवाला माहिती तुम्हाला अन्नाची गरज आहे. देवाला माहिती तुम्हाला वस्त्राची गरज आहे. हो, बायबल मध्ये सांगितलं तुम्ही चिंता करून तुम्ही तुमच्या आयुष्याची दूरी कसं काय वाढू शकणार आहे? देवाला माहिती तुम्हाला काय लागतं, तुम्हाला खायला लागतं, तुम्हाला प्यायला लागतं, तुम्हाला काय लागत आहे हे देवाला सगळं माहित आहे. आणि तो देव तुम्हाला देणारा देव आहे. तो म्हणतो त्या पाखरापेक्षा तुम्ही काय आहात? मौल्यवान. कोणी मौल्यवान? आता मग आता त्याच्या शैतानाचं ऐकून आपली शैतान तुमच्या पुढे दाखवी लाडू पेढे, मग ते खात बसायचं का? नाही खायचं. एका बंदीसाठी नरकाला जातात. 40 वेळचं जेवण. 40 वेळचं जेवण कोणत्या बायबल मध्ये सांगितलं 40 वेळ करायला? एका जेवणासाठी तुम्ही शैतानाचं ऐकून त्याला नमन करतात. देव सांगतो का? देव म्हणतो त्या चिमण्यापेक्षा आणि त्या पाखऱ्यापेक्षा तुम्ही काय आहात? मौल्यवान. तुम्हाला बंदीची गरज आहे, देव बंदी देईन ना. तुम्हाला जेवणाची गरज आहे, देव जेवण देईन ना. तुम्हाला भाकरीची गरज आहे, देव भाकर देणार नाही का तुम्हाला? हा, कोणता बाप असा आहे का त्यांनी मुलाने भाकर मागितल्यावर भाकर ऐवजी साप देईन? सांगा बरं. तुम्ही आणि मी देवाला जे काही मागतो परमेश्वर तेच देणार आहे. म्हणा, देवाला जे काही मागतो परमेश्वर तेच देणार आहे. एवढा आपला परमेश्वर चांगला आहे. मग काय करायचं आपल्याला? हा, देवाची ऑफर स्वीप करायची का शैतानाची? म्हणा, देवाची ऑफर स्वीप करायची. आज आपल्याला येशूला आपली काय आहे? गरज आहे. आणि आपल्याला पण येशूची काय आहे? गरज आहे. गरज. काही लोक गरज नसल्यासारखे बसतात, घरी बसतात, घरी प्रार्थना करतात. अरे घरी काय तू येशू येणार नाही, कशाला बोलून ठेवले प्रार्थनावाला? हा, इथं आल्यानंतर तुम्हाला आशीर्वाद आहे. देवाचं वचन ऐकल्यानंतर तुम्हाला आशीर्वाद आहे. आज तुम्ही काय लोक शैतान काय करतो? रविवारच्या दिवशी त्यांना मोह दाखवतो, लग्नाचं मोह दाखवतो, परत पाहुणे पाहायला जायचं आहे, हे करायचं आहे, अमुक करायचं आहे, दमुक करायचं आहे. हे कोण घेऊन जाते? प्रार्थना बुडून जे लोक आज आलेले नाहीये त्यांना कोण घेऊन गेलंय? येशूला घेऊन जातो. मग त्याला घेऊन जाणार नाही का? सांगा बरं. येशूला घेऊन गेला का नाही? कुठे घेऊन गेला? उंच ठिकाणी पवित्र नगरीत नेलं. अजून कुठे नेलं? डोंगरावर नेलं, वैभव दाखवलं. मग आता यांना आले कुणी घेऊन गेलंय? काय लोक देवासाठी भांडत बसते. अरे योग सरळ सात्विक होता. म्हणा, योग सरळ सात्विक होता. काय लोक जेव्हा तुम्हाला नाही दिलं तर मी येणार नाही प्रार्थनेला. देव म्हणतो तू तिकडेच बस. हे कोणाचे विचार आहे? मला शैतानाचे विचार आहे. हा, देवासाठी भांडायला आपण लायकीचे आहेत का?
म्हणा आपण लायक नाहीये, म्हणा देवाकडून काही सुखच घ्यायचं का, देवाकडून काय सुखच घ्यायचं का, दुःख पण घ्यायचं आहे. मग आज आपल्याला जर कुणी पाहुणे जरी आले रविवारी, म्हणा पाहुणे जरी आले रविवारी, तर काय करायचं, त्याला म्हणा चला प्रार्थनेला, घर बंद करून टाकायचं लॉक. माझ्याकडे एक तर पाहुणे आले बरं का, आले पाहुणे, मी लॉक लावून टाकलं डायरेक्ट. मी म्हणलं माझा रविवारचा दिवस आहे, संडेचा दिवस आहे, प्रार्थनेचा दिवस आहे, आणि मी घर बंद पण करत असतो. माझ्या घरात कोणाला एंट्री नाही रविवारच्या दिवशी. हालेलुया. म्हणा माझ्या घरात कोणाला एंट्री द्यायची नाही. माझ्या घरात कोणाला एंट्री का? नाही. कारण की घरी कोण बसवतो, सैतान कोण दाखवतो, सैतान. लोभ, राज्य, मोह, माया, काम, बिझनेस, अजून काय काय गोष्टी. नाही ना पास्टर आम्हाला वेळच नाहीये. मग देवाला वेळ नाही, तुला जाय तिकडच. मग हालेलुया. देव पण म्हणतो मला पण वेळ नाहीये. हालेलुया. काय नाहीये, तुला माझी गरज नाही तर मला पण तुझी गरज नाही. हालेलुया. पण असं होत नाही, देवाला सगळ्यांची गरज आहे. आमेन. देव हालेलुया. 60-70 वेळेस काय करतो, क्षमा करतो. माफ करतो. पण ज्याला येशू माहिती असून त्या अनेक लोक गरीब असतात, ते आशीर्वादित नाही. हालेलुया. कधीच रविवारचा दिवस बुडवायचा नाही, हालेलुया. प्रार्थनेचा दिवस कधीच बुडवायचा नाही. किती कोणची वेळ येऊ द्या, काही येऊ द्या, पण हा आज आपल्या आशीर्वादाचा दिवस आहे. कोणता दिवस आहे, आशीर्वादाचा दिवस आहे. आपला बाप आपल्या संगती काय करणार आहे, बोलण्याचा दिवस आहे. ओ आजच्या वेळेस रविवार दिवस जो असतो, तुमचा आणि माझा बाप तुमच्या आणि माझ्या संगती दर संडेला बोलत आहे. आमेन. हालेलुया. आणि संधी कोण हिरावून घेतो, सैतान. शैतान हिरावून घेतो. हालेलुया. काय करतो, शैतान म्हणतो नको, त्या दिवशीच काम येतो. कोणत्या दिवशी नाही, भारी जॉब येतो. कुणीतरी पाहुणे येतात, पैसे घेऊन येतात, कुणीतरी पाहुणे बॅग घेऊन येतात. कुलूप लावा, तुझं खाऊ नको मला आणि तुझं काहीच नको मला, मला माझ्या बापासाठी बोलायचं. आमेन. हालेलुया. बापासाठी बोलणं चांगलं आहे का वाईट आहे, बोला ना. चांगलं आहे. बापाचे वचन, बापाचं बोलणं, बापाचं राहणं, बाप याची बापाला ओळखा जरा. आमेन. एक तो एक बाप आहे. त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये दिले आई वडील, तो एक बाप आहे. त्याच्यामध्ये आज इथे एक बाप असतो, जो बाप तुम्हाला वळण लावतो. प्रार्थनेला या, आराधना करा, घरी प्रार्थना ठेवा, बापासाठी घर खोला. तुम्ही तुमचं घर कोणासाठी खोलायचं आहे. तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही तुमचं घर खोलणार आहे, तुम्ही तुमचं दार खोलणार आहे. कोणासाठी, देवासाठी. आमेन. हालेलुया. घर कोणासाठी खोलायचंय, देवासाठी. घर कोणासाठी द्यायचंय, बापासाठी. सेवेसाठी. गाढवं दिले लोकांनी, लोकांनी गाढवं दिले, जमिनी दिले, काय काय दिले येशूसाठी. तुम्हाला मला काय करायचंय, घर खोलायचं आहे. कोणतं घर खोलायचं आहे, हे हृदयाचं घर खोलायचं आहे. अजून कोणतं घर खोलायचंय, त्या बाकीच्या घरामध्ये तुम्ही राहत आहे, ते घर तुम्ही सेवेसाठी खोलायचं. आमेन. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. बोला हालेलुया, बोला हालेलुया. मग आज संडेच्या दिवशी घर आपलं बंद ठेवायचं. कोणत्या घरात यायचं, बापाच्या घरात. आणि दर हप्त्याला पास्टरला घरी बोलवा. कशासाठी, ते घर खोला तुमच्या सेवेसाठी, देवाच्या गौरवासाठी. तुमचं घर खोला, देव तुमचे मार्ग काय करणार आहे, मोकळे करणार आहे. बरं जर तुम्ही घर खोलीत नाही तर तुमच्या सारखे मोठे अपराधी कोणी नाही. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. देवासाठी घर नाही खोलत आपण. पाहुणे भसाभस घरामध्ये बसतात, दारू पितात घरी. माझ्या संगती झालेली गोष्ट आहे. एक वेळेस आमचे पाहुणे आले, दारू प्यायला लागले. म्हणले तर दारूचा अड्डा नाही बाबा, हे देवाचं घर आहे. हालेलुया. तुमच्या घरामध्ये प्रार्थना ठेवा, दारुडे बदलतील. आमेन. तुमच्या घरामध्ये आराधना करा, तुमची बहीण बदलेल, भाऊ बदलेल. हालेलुया. काय काय लोक म्हणतात घरीच बसून प्रार्थना करते. आमच्या प्रार्थनेने देव काय बरं करणार नाही तुमच्या प्रार्थनेने. रविवारच्या दिवशी इथं या आणि हप्त्यातून एकदा तुम्ही पास्टरला बोला. Yes. हालेलुया. पास्टर येतात तर कोण येत आहे, तुम्ही कोणासाठी घर खोलतात, बोला शेजारच्याला, कोणासाठी घर खोलतात. ही आपल्याला गरज आहे, प्रार्थनेची गरज नाही तुमच्या घरी. हा सांगा, आहे का नाही, गरज नाही का तुम्हाला. तुम्ही घर बंद केलं तर तुमचे आशीर्वाद बंद झाले. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहेत. हालेलुया. हा तुम्ही घर बंद केलंय तर माझ्या काय बापाचं केलंय हालेलुया. आणि काय जाणार आहे. काहीच नाही. तुम्ही घर बंद केले तर तुमचे आशीर्वाद बंद झाले. हालेलुया. आता येशूला गाढव नसतं दिलं तर तो काय आला नसता की यरूशलेम मध्ये, आला असता. आला असता. हालेलुया. कुणी ना कुणीतरी गाढव दिलंच असतं. तुम्ही घर नाही देत तर कुणी ना कुणी देईल आणि तो आशीर्वाद देते तुम्हाला. एक घराचं एक महत्व सांगतोय.
मी शिर्डीला एका ठिकाणी प्रार्थनेला जायचो. खूप पत्र्याचं घर असायचं आणि त्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही गेलो का आम्ही आतमध्ये उन्हाळ्याच्या वेळेमध्ये वल्ल होऊन बाहेर यायचो आम्ही, एवढा घाम. पण आज तिथं ट्रिपल मजली बिल्डिंग आहे. तुम्ही तुमचं घर प्रार्थनेला देतात ना, तुमच्या घरातले लोक, तुमचा भाऊ बहीण सगळे नातेवाईक बदलते. तुमच्या घरी प्रार्थना, तुम्ही दरवाजा खोला सेवेसाठी आणि लोकांना बोलवा. बघा मग तुमचे घरचे पण बदलतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला पण आशीर्वाद भेटेल. किती लोक माझ्या बरोबर आहेत? घराचा दरवाजा बंद करून घेते, वर्ष 4 वर्ष प्रार्थना नाही घरामध्ये. बड्डेला कशाला बड्डेला बोलता आम्हाला तुमच्या प्रार्थनेच्या ठिकाणी? आम्ही काय तुमच्या केकेचे भुकेले का? आम्ही काय तुमच्या बिर्याणीचे भुकेले का? देवाला काही केक चालत नाही. देव खाणार, येशू खाणार का केक? हा सांगा ना, कोण खाणार आहे? बिर्याणी खाणार आहे का? येशूला कोणाची गरज आहे? बोला. येशूला गाढवाची गरज आहे. येशूला कोणाची गरज नाही? पंगू मनुष्याची गरज आहे. येशूला 38 वर्ष म्हणजे माणसाची गरज आहे. येशूला अनेक लोकांची काय गरज आहे? तुमच्या एका दरवाजाच्या खोलण्यामुळे कितीतरी शेजारचे लोक बदलणार आहे. शेजारच्या लोकांना कळणार इथं प्रार्थना भरते, इथे येशू बरे करतो. मग तुम्ही दरवाजा बंद करून ठेवला. प्रार्थना बंद झाले म्हणजे काय बंद झालं? बघा ना ब्रदर, काय झालं? प्रार्थना बंद झाली. होते का तुमच्या घरी कधी प्रार्थना? हा बाकीचे आहेत ब्रदर घेतात, सिस्टर इकडे पण, यांची इथं पण कधी नसते प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. काय झालं पाहिजे? दरवाजा उघडा. देवाला गरज आहे तुमच्या शेजारच्या लोकांना बरं करायची. पण तुम्ही दरवाजा खोलत नाही तर ते लोक बरे होत नाही. तुमचे आशीर्वाद पण काय आहे? बंद आहे. तुम्ही तुमच्या हाताने आशीर्वाद बंद करत आहे, वचन बंद करत आहे, उपास बंद करत आहे, प्रार्थना बंद करत आहे, आराधना बंद करत आहे. स्वतः बसते घरामध्ये मोठा लावून आवाज करून पिक्चरचे गाणे ऐकत बसत. येतो शैतान मग, अरे बा मला इन्व्हिटेशन दिले घरामध्ये, चला आता मी बसतो. तो आला का करतो नांगा नाच असा, थाई थाई नाच होतो. तो कसा नाच होतो? करा स्टाईल, थाई थाई नाच होतो. एक गाण्यामुळे येतो शैतान घरामध्ये. आणि हप्त्याची प्रार्थना बंद. संडेच्या दिवशी पण लवकर यायचं नाही. संडेच्या दिवशी पण वेळ नसतो, आपल्याला काम असतं. अरे तू घरी प्रार्थना ठेव. येशूला तुझी गरज आहे आणि तुला पण येशूची गरज पाहिजे. एक गाणं जर ऐकलं कुणी तर त्या गाण्यामुळे कोणाचं तरी तारण होईल. एक वचन कुणी जर ऐकलं तर त्या वचनामुळे कोणाचा तरी बदल होणार आहे. एखादा व्यक्ती आत्महत्या करायला चाललेला असेल, तेव्हाचं वचन ऐकल्यानंतर तो काय होणार आहे? तो तिथं बदल होणार आहे. एक ठिकाणी असंच झालं ना, मला एका परिवारामध्ये बोलवलं. ती मुलगी आत्महत्या करायला चाललेली होती. काय करायला चाललेली होती? पण ज्या वेळेस मी तिथं गेलो आणि त्यांची मला हिंदीमधून बोलावं लागलं, आपली मराठी येत नव्हती त्यांना. हिंदीमध्ये बोलल्यानंतर देव त्यांच्या संगती बोलला आणि ती मुलगी म्हणे मी आता आत्महत्या करायला जाणार होती. पण आज तिच्या संगती कोण बोलला? बोला ना, कोण बोलला? देव बोलला. जर आता त्या लोकांनी प्रार्थना नसती जिवली तर ती मुलगी मेली असती. पण त्याचा दोष कोणावर आला असता? त्या लोकांवर आला असता. तुमच्यामुळे काही लोक बदलत नाहीत, घरचे बाहेरचे. तुम्ही प्रार्थना बंद केला. तुम्ही देवासाठी दरवाजा काय केला? बंद केलेला. दरवाजा काय करायचा? कसा उघडायचा? दाखवा. एवढा बुट्टा नाही. काय लोक बुट्टे दरवाजे उघडे देते. बुट्टे दरवाजे म्हणजे वर्षातून एकदा प्रार्थना, फक्त बड्डेलाच प्रार्थना. बुट्टे दरवाजे बोलायचं का? कसा? दर हप्त्याला, दर आठवड्याला. कसा शेजारच्याला म्हणा, दर आठवड्याला काय करायचं आहे? दरवाजा खोलायचा आहे. काही लोक आहेत ना प्रार्थनेला, ते नक्की काय वेळ बोलत आहेत मला, त्यांना कधीच कंटाळा येत नाही. एक सिस्टर होते तर कंटिन्यू मला बोलतच राहायच्या प्रार्थनेला. त्यांना कधी कंटाळा वाटायचं नाही. काय होतं? दरवाजा काय उघडा ठेवायचा आहे. घरामध्ये कंटिन्यू प्रार्थना चालू आहे ना. काय तिथं काय चोरी करायला येतात का पास्टर तिथं? का कोणाला मारायला येतात का? काय करायला येतात? अरे पास्टर येतात म्हणजे काय आहे? तुमच्या घरामध्ये आशीर्वाद येतात. काय येतात? आशीर्वाद. येशू त्या ठिकाणी गेला, पांगळ्या मनुष्याला किती 38 वर्ष त्या कोणचा मनुष्य तू? पंगूचे का काय? वाचा बरं. पक्षघाती पंगू नाही. 5 मध्ये तेथे 38 वर्ष दुखणेकरी असलेला कोणी एक मनुष्य होता. 38 वर्षापासून कोण आला तिथं? येशूसाठी दरवाजा खोला.
बोला ना, काय खोललं त्यांनी? दरवाजा खोलला. तो म्हणला आता पाणी मला बरं करणार नाही. काय म्हणला तो? पाणी मला बरं करणार नाही, आता मला कोण बरं करणार आहे? मला येशूच बरं करणार आहे. आणि त्याने काय केलेलं? त्याचा घराचा, त्याच्या हृदयाचा दरवाजा खोललेला आहे. आणि खोलल्यानंतर येशू म्हटला, आपली बाज घेऊन चालला. वाचा सिस्टर, वाचा वाचा, काय सांगितलं त्याच्यामध्ये? 5 वाद्य. येशू त्याला काय म्हटला? किती? 5 किती? 5 8. वाचा. येशूने त्याला म्हटले, उठ. येशूने त्याला म्हटले, उठ. आपली वाद उचलून चालवायला लाग. 38 वर्ष त्याचा आजाराचा दरवाजा बंद झालेला. आरोग्याचा दरवाजा त्यासाठी काय झालेला होता? कशाचा? आरोग्याचा. म्हणा, त्याला आरोग्यच भेटत नाहीये. किती वर्षापासून आरोग्य भेटत नाही? 38 वर्ष आरोग्याचा दरवाजा बंद झालेला आहे. पण ज्या वेळेस येशू आलेला आहे, येशूने पाहिलेला गरज आहे का नाही? काय म्हटलं तो? या तळ्याजवळ मला कुणी टाकवायलाच माणूस नाहीये. येशूने ओळखलं की याला गरज आहे. आणि गरज असणारे लोक काय करत आहेत? देवासाठी, प्रार्थनेसाठी, आराधनेसाठी दरवाजा खोलत आहे. ज्यावेळेस दरवाजा खोलला, गरज पाहिली येशूने. अरे तुला गरज आहे की नाही? तो काय म्हटलं तिथं? 5 वाद्य किती वचन? 6 वचनामध्ये वाचा मोठ्याने. येशूने त्याला पडलेले पाहिले. येशूने त्याला पडलेले पाहिले. आणि त्याला तसे होऊन आता बहुत काळ लोटला. बहुत काळ लोटलेला आहे. हे ओळखून त्याला म्हटले, हे ओळखून म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे का? तुला बरं होण्याची गरज आहे का? येशूने काय म्हटलं त्याला? तुला बरं होण्याची गरज आहे का? आणि तो लगेच त्याने काय उत्तर दिलं? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळले असता मला तत्काळ सोडवायस कोणी मनुष्य माझ्याकडे नाही. हा आणि मी जात आहे इतक्या दुसरा कोणी एक मनुष्य पुढे उतरतो. हा येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाद उचलून हा चाल. म्हणजे त्याने काय दाखवलं? गरज दाखवली. त्याला वाटलं आता हा येशू मला काय करेन, आता या पाण्यामध्ये टाकेल. पण त्याला काय माहिती होतं? येशू काय करणार आहे? स्वतः बरं करणार. पास्टर ज्या वेळेस तुमच्या घरी येतात ना, देवाचे सेवक, कोण आहे ते? येशू स्वतः त्यांना पाठवतो तुम्हाला बरं करा. तुमच्या आरोग्याचा दरवाजा खोलायला पाठवते. कोणाचा? आरोग्याचा दरवाजा खोलायला देवाच्या सेवकाद्वारे तुमच्या घरामध्ये आरोग्याचा दरवाजा काय होणार आहे? खोलणार आहे. तुमच्यासाठी आशीर्वादाचा दरवाजा परमेश्वर काय करणार आहे? खोलणार आहे. तुमच्यासाठी पैशाचा दरवाजा परमेश्वर काय करणार आहे? खोलणार आहे. तुमच्यासाठी अनेक गोष्टीचा, संपत्तीचा, सगळ्या गोष्टीचा दरवाजा कोण खोलणार आहे? देव खोलणार आहे. सेवक येतो त्यावेळेस काय होतं तुमच्यासाठी? तुम्ही कोणासाठी दरवाजा उघडता? हालेलुया. त्यांनी काय केलं? दरवाजा उघडला. आणि उघडल्यानंतर येशू गेला. येशू म्हटला, आता तू बरं आहे, आता मी तुला भेटलेला आहे. त्यावेळेस येशू भेटतो ना, त्यावेळेस आपलं आरोग्य कोणी थांबवून ठेवू शकत नाही. कोणी पण असू द्या. कधी कधी डॉक्टर पण म्हणतात की आता तुमची काय आहे? नो गॅरंटी. तुम्ही देवाचा दावा करा. आणि खरंच लोक काय करतात? जाऊन देवाजवळ रडतात. आणि ज्यावेळेस तुम्ही रडतात, तर देव तुमच्यासाठी काय करत आहे? आरोग्याचा दरवाजा खोलत आहे. कोण खोलतो दरवाजा? बोला हालेलुया. हालेलुया. कमी झालाय तुमचा? हालेलुया. जागा करा एकमेकाला. देव दरवाजा खोलणार म्हणा आज तुझ्यासाठी. सगळ्या प्रकारचे दरवाजे खोलतो. पण तुम्हाला काय करायचं? देवासाठी दरवाजा काय करायचा? एवढा एवढा बुट्टा. 8 दिवसात रोज रोज प्रार्थना होते तुमच्या घरामध्ये. काय फरक पडतो? तुमचं घर द्या ना सेवेला. तुमचं घर सेवेला दिल्यानंतर तिथं काय पत्त्याचा आटा खोलणार आहे का मी? का दारू विकणार आहे तुमच्या घरामध्ये? काही दुसरं काय करणार आहे? कोणासाठी ते घर? आणि सेवेसाठी घर दिल्यानंतर काय होणार आहे? काय काय लोकांनी घरच, मी एक ठिकाणी प्रार्थना करते, त्या लोकांनी त्यांनी घर सोडलं सेवेसाठी. काय केलं? हे घर घेऊन टाका पास्टर. काय म्हणे? हे घर घेऊन टाका. त्यांना चांगल्या ठिकाणी बांगला आहे त्यांचा आता. काय? चांगल्या ठिकाणी. तुमच्या घरी येशू येतो ना, तर ते ठिकाण बदलतं.
येशू यरूशलेम मध्ये जाऊन जन्मला, बरोबर आहे. पण आता तिथं जन्मल्यानंतर तिथं का आता गोबर आणि तेच असेल का, घाण असेल का? ते ठिकाण बदललंय. जर तुमच्या घरी येशू येतो तर त्यावेळेस ते ठिकाण, घर बदलतं, माणूस बदलत. आता मला बदललं तर तुम्हाला बदलणार नाही का? हा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ठीक आहे, या वचनाद्वारे देव तुम्हाला